नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरीजच्या डे 15 मध्ये. कालच्या भागात आपण पचन संस्था पाहिली. आज आपण शरीरातील सर्वात महत्त्वाची फिल्टर सिस्टीम म्हणजेच मानवी उत्सर्जन संस्था हा टॉपिक पाहणार आहोत. आपण यात प्रामुख्याने किडनी, वृक्क, नेफ्रॉन आणि त्यांचं कार्य सविस्तर पाहणार आहोत. रक्तातील घाण कोण साफ करतं, मूत्राला पिवळा रंग का येतो आणि मूतखडा म्हणजे किडनी स्टोन नक्की कशाने बनतो, हे सर्व आयोगाचे फेवरेट प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत. सर्वात आधी उत्सर्जन म्हणजे काय? आपल्या शरीरात तयार होणारे नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ जे शरीरासाठी विषारी असतात ते शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. मानवी शरीरातील मुख्य टाकाऊ पदार्थ कोणते आहेत? तर युरिया, युरिक ॲसिड आणि अमोनिया. इथे आयोगाचा एक ट्रॅप आहे, नीट लक्ष द्या. युरिया कुठे तयार होतो? तर युरिया हा यकृतात लिव्हर तयार होतो, पण तो रक्तातून वेगळा करण्याचे किंवा गाळण्याचे काम किडनी करते. आपले मुख्य उत्सर्जन अवयव आहेत किडनी, वृक्क, त्वचा जी घाम बाहेर टाकते आणि फुफ्फुसे जी कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात. आता आपल्या मुख्य उत्सर्जन अवयवाबद्दल पाहूया. किडनी, वृक्क. किडनीचा आकार हा घेवड्याच्या बियांसारखा असतो. या किडन्या पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूस, पोटात मागील बाजूला असतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली उजवी किडनी ही डाव्या किडनीपेक्षा थोडी खाली असते. का? कारण उजव्या बाजूला वर यकृत, लिव्हर असते, त्यामुळे तिला थोडी खाली जागा मिळते. रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे पाणी गाळून मूत्र तयार करणे हे किडनीचं मुख्य काम आहे. मित्रांनो, यापुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे, नेफ्रॉन. नेफ्रॉन हे किडनीचे रचनात्मक आणि कार्यात्मक एकक, फंक्शनल युनिट आहे. म्हणजेच संपूर्ण किडनी या नेफ्रॉन्सनेच बनलेली आहे. हे एका भांडी घासणाऱ्या किंवा चहाच्या गाळणीसारखे काम करते. एका किडनीमध्ये सुमारे 10 लाख नेफ्रॉन्स असतात. नेफ्रॉनच्या रचनेत बोमन, संपुट आणि ग्लोमेरुलस हे मुख्य भाग असतात, जिथे प्रत्यक्ष रक्त गाळण्याचे काम चालते. आता मूत्राविषयी काही महत्त्वाचे फॅक्ट्स. एक निरोगी माणूस दिवसाला साधारणतः 1 ते 1.5 लिटर मूत्र तयार करतो. परीक्षेत प्रश्न येतो की मूत्राला फिकट पिवळा रंग कशामुळे प्राप्त होतो? तर त्याचं उत्तर आहे युरोक्रोम या रंगद्रव्यामुळे. मूत्रात नक्की काय असते? यात 95% पाणी, 2.5% युरिया आणि 2.5% इतर घटक असतात. जो मूतखडा होतो तो कशामुळे होतो? तर तो कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे साचल्यामुळे होतो. हा पॉइंट तोंडपाठ करून ठेवा. कधीकधी काही कारणांमुळे दोन्ही किडन्या काम करणे बंद करतात. तेव्हा काय होते? जेव्हा दोन्ही किडन्या निकामी होतात, सेल होतात, तेव्हा रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी एका मशीनचा वापर केला जातो. या कृत्रिम प्रक्रियेला डायालिसिस, रक्त व्यासलेशन असे म्हणतात. ही डायालिसिस मशीन एका कृत्रिम नेफ्रॉनसारखेच काम करते आणि माणसाचं रक्त शुद्ध करून त्याला जीवदान देते. शेवटी कन्फ्युजन दूर करण्यासाठी आजच्या ट्रिक्स. मूत्राचा पिवळा रंग, युरोक्रोम. लक्षात कसं ठेवायचं? गुगल क्रोम ब्राउझरचा लोगो पिवळा असतो, त्यावरून युरोक्रोम लक्षात ठेवा. किडनीचं गाळणी करणारा मुख्य भाग, नेफ्रॉन. युरियाची निर्मिती कुठे होते? यकृतमध्ये. लक्षात ठेवा, लिव्हर ही फॅक्टरी आहे जिथे युरिया बनतो, किडनी फक्त गाळणी आहे. मूतखडा, किडनी स्टोन, कॅल्शियम ऑक्झलेट. तर मित्रांनो, आज आपण उत्सर्जन संस्था पूर्ण केली. उद्याच्या डे 16 मध्ये आपण रक्तगट आणि रक्तदाब हा टॉपिक पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्या. धन्यवाद.